नमस्कार मैत्रिणींनो, विदर्भ तडकामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची उसळ। आमच्या विदर्भामध्ये साबुदाण्याची उसळ म्हणतात, काही ठिकाणी साबुदाण्याची खिचडी म्हणतात। ते कशी करायची ते बघू। साबुदाणा स्वच्छ धुवून थोडंसं पाणी टाकून रात्रभर भिजू घातलेला आहे आणि तो छान भिजलेला आहे। प्रथम मिरची टाकू, प्रकारे ती होऊ देऊ। बटाटे टाकू, प्रकारे आपले बटाटे झालेले आहेत। आता आपण साबुदाणा टाकू, कूट भाजून घेतलेले शेंगदाणे कूट टाकू, परतून घेऊ, सर मीठ परतून घेऊ, झाकण ठेवून 10 मिनिटं होऊ देऊ, त्याला वाफ येऊ देऊ। प्रकारे छान साबुदाण्याची उसळ तयार झालेली आहे। छान वाफ येऊन उसळ तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपली साबुदाण्याची उसळ तयार झालेली आहे। आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।